सातारचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजेच मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. इकडून वरती आल्यानंतर इकडे दरवाजा आहे. मंगळादेवी नवरात्रस्थ मंडळ. कार मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आम्ही मंगळादेवीचे दर्शन घेण्यासाठी येत आहोत. तर आता वाजून गेलेत 9 वाजून गेलेत आणि आम्ही आता सगळे तयार होऊन निघालो आहे देवीचं दर्शन घ्यायला. तर आजचा हा ब्लॉग आहे तर शक्य बघा. अजिंक्यतारा. खरं म्हणजे घरातून निघताना मंगळाई देवीचे दर्शन आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन परत माघारी यायची ठरली होती. पण मुलांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथली साफसफाई केली आणि नंतर मंगळाई देवीचे दर्शन घेतले. देवांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मुलांनी खूप सारे असे फोटो काढले. दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि फोटो काढून झाल्यानंतर सगळ्यांचं चाललं होतं की अजिंक्यतारा बघण्यासाठी जायचं. मग नंतर आम्ही अजिंक्यताऱ्यावरती जाण्यासाठी निघालो. आणि मेन म्हणजे आम्ही ज्या 7-8 पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या त्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आणि मंगळाई देवीचे दर्शन घेऊन मुलीनंतर झाडू मारत बसले. त्यामुळे तोपर्यंत त्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्या संपलेल्या होत्या. आणि ऊन तर इतके लागत होते की कितीही पाणी पिले तरी तहान काही जातच नव्हती. मुलांचे खेळून आणि फोटो काढून झाल्यानंतर आधी पाणीही संपलं होतं. त्यामुळे आधी पाणी मिळते का तिकडे दुकान आहे का बघा गेलेला. पण इथं वरती आल्यानंतर दुकान नाही आहेत. तर अनोळखी असतानासुद्धा आधीला 2 पाण्याच्या बाटल्या, थंड पाण्याच्या बाटल्या आणि 2 वेफर्सचे पुढे आणून दिलेले. आधी दुकान आहे का बघा गेलेला पण अजून तर वरती दुकान नाही आहे. पण ही आहे ती बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. दुकाने जेव्हा नवरात्र हे उत्सव असतो तेव्हा दुकाने काही लागतात. चला रस्ता शोधत शोधत अजिंक्यतारा. त्याला म्हणतात ट्रेकिंग बघ का नाही. अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः 300 मीटर असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर आहे. आणि आम्ही दक्षिणोत्तर मार्गानेच अजिंक्यताऱ्यावर जाण्यासाठी निघालेलो आहोत. त्यामुळे भारी वाटते. चला डोंगरावरती लिहिलेला आहे रस्ता आहे. हा रस्ता कोणी चुकू नये म्हणून लिहिलं असेल. कशाच झाड आहे बघ कसं आहे त्याच्या मुळे बघ. नाही चला रोड येऊच आहे बरोबर आहे. चला ती ही काय निशाण आहे तिथं. आणि पप्पा हळू चला. हा हे सातारा मंगळादेवीचं मंदिर पण आता इथून दिसना. तिथून आपण वर आलो. दक्षिण काशी मार्गाने आम्ही निघाले. बघ नंबर आहे संपला का डोंगर. हा साताराच आहे माहिती आहे का. लय मोठा सातारा या. हो इकडून पण पाय वाट आहे. चला 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 पिल्यानं. डोंगराला आपण वेडा घातला. वेडा पूर्ण का म्हणतात सुट्टी का नाही. याला म्हणतात सुट्टी. अशीच एन्जॉय करायची असते. सावली, मोठी मोठी झाडी, मोठी मोठी दगडे. अरे हे ना फळं पण आहे ती माहिती का. आपल्याला माहिती नाही कशाची फळ आहे ती माहिती का. आधी करवंदाबाद. अरे डोंगरात मी झाडे असते की नाही ती औषधी असते ती माहिती का. त्यांची नावच आपल्याला माहिती नाही. हा हो एवढं माहिती विषय पण असते. चल आलो. आल्या आल्या पायऱ्या आल्या आल्या पायऱ्या पायऱ्या. पहिल्यांदाच आपण आलो या अजिंक्यतारा. गेट शोधत शोधत अख्ख्या डोंगराला आलो.
वेडा मारून. कसा डोंगर आहे बघ ना. या गेटला कधीपासून शोधते ती का नाही. डोंगर फिरून आलो. काजी घेता आलं की शिवाजी महाराजांची आठवण. शिवाजी महाराज की जय. मला एक ट्रिक माहिती आहे. लवकर लवकर जायची वर. चला लवकर जायला लागणार. हवा नको येऊ. हा चल. ए दरवाजा केवढा मोठा आहे. त्या साईडला पण दरवाजा मोठा आहे. पायऱ्या चढायला चालल्या त्या सगळ्यांच्या. जय. तीनदा आलो या माहिती का जिंकतारावर, पण त्यांनी इकडे या दरवाजापर्यंत आम्हाला आणलंच नाही कधी. का तर ते म्हणले तिकडचा लांब आहे दरवाजा, त्यामुळे त्याच दरवाजा आलं तरी त्याच दरवाजाने मागं जात होतं. तर वरती हनुमान मंदिर बघितलं का नाही की तिथनं जातो माघारी. आज पहिल्यांदाच इकडे या दरवाजात आले. खाली एक दरवाजा आहे, इकडून वरती आल्यानंतर इकडे एक दरवाजा आहे. चला जुना दरवाजा आहे ते. दोन साईडला ते. हो आलो वरती. काय आहे तिकडं. बघूया आता काय काय. पाण्याच्या टाकीपाशी काय करते ते. घोडाचं का काय तर आहे. मग काय आता इथं बसून आम्ही जेवण करणार आहे. आवाज कामं चालली ते करायचं. आणि इथं बसायची ही सोय केली मस्तपैकी गरमीचं. खरं म्हणजे अशा सोयी सुविधा केल्या पाहिजेत म्हणजे पर्यटन व्यवस्था चांगली. भाजन चपात्याने बिस्किट तयार केलेली. चपाती भाजी खाऊन झालं तर काय चाललं खायचं. मटरी तळ इथं कधीच तळ आहे. काय आहे खरी काय काय आहे नाही वेगळंच काहीतरी आहे. पाणी नसल्यामुळे खारीकच आपण वाळून गेले. अजिंक्य तारा. हे दुसरं तळ गावलं इथं पाण्याचं. हे जुनं काहीतरी आहे मला पण माहिती नाही. पडलेलं सगळं. हा अगं काय नाही फक्त पडलेलं आहे. या जुनं आहे काहीतरी बांधकाम पडलेलं आहे. पण इकडे पुढं पण पडलेलंच आहे काहीतरी. नाही वाट नाही इकडं पण तळच आहे. लाइटिंग ही केली ग इथं. लाइटिंग केली. महादेवाचं मंदिर आहे. अजिंक्य तारा. आमचा आधी कुठे म्हणतो कुठे अजिंक्य तारा. हा अजिंक्य ताराच आहे. काम चालू आहे इकडं भरपूर रस्त्याचंही. ठीक आहे इकडं काम चालू आहे सगळं. हां मला इकडचंच बघायचं होतं. अजिंक्य तारा लिहिलं इकडे लिहिले अजिंक्य तारा. आणि हा सातारा.
अजिंक्य तारा. चला या पप्पा. अजिंक्य तारा. आणि हे मंदिर आहे मंगळादेवीचं मंदिर आहे. हे पण आहे आई. हे पण मंगळादेवीचं मंदिर आहे. हो. अजिंक्य ताऱ्यावरती बांधकामाचे काम आहे ते चालू आहे. त्यासाठी गाढवा आहे ती दगड हे माल वाहतूक नेण्यासाठी गाढवा आणलेले आहेत. मंगळादेवी नवरात्रस्थ मंडळ. इकडे काम झाल्यानंतर लय भारी होणार आहे. गाड्या येतील मला वाटतं तिथपर्यंत का नाही. गाड्या नाही आल्या तरी पण या जायला चांगलं रोड होणार आहे. तारा एवढ्याला मागे चालत डोंगरला की फिरी मारणार आम्ही. झालंय काम. सगळं काम झाल्यानंतर तरी लय भारी दिसणार आहे. लाइटिंग लावायचं चाललंय. खांब आहे ती. जुन्यातले कधी बांधकाम. या आता या रोडला चला खाली. पूर्ण प्रक्षेपण केंद्र आहे इकडे. हे आहे ना याचं टॉवरचं असेल काय ते का नाही. जात आहे ना हे. जाताना हे आकाशवाणी सातारा प्रसार भारती. आकाशवाणी सातारा ही सातारा न्यूज लागते ते की बघ. आकाशवाणी भारती सातारा नवीन झाले आधी. महाराणी ताराबाई स्मृती फलक. अरे हे काम चालू आहे ना. लाइटिंग ही. ओके हनुमान मंदिर आहे. गवत किती काय कळतं. घर बघते तिथून दिसते का. त्यांना काय नाही वाटणार. यो रोड आहे इतका मोठा पण त्यांना काय नाही वाटणार. यो सगळा सातारा आहे समजलं का. इतका मोठा. ही अख्खी जुनी भिंत आहे आणि ही नवीन भिंत बांधली सगळी. बाबा जरा थांबा की हो. फोटो तरी काढू द्या मला. त्याला पप्पाने चढवलेलं ना वरती ते त्याला आठवलं. तिघांना पण चढवलेलं माहिती का. अजून बसायचं आहे तुला. उठ. ए चला. सातारा मुंबईला आंबेले चला. डोंगर दिसते का त्याच्या माग. बाबा नाही बसले. अजिंक्य ताऱ्याच्या उत्तरेच्या दिशेला दाराच्या आतमागे छोट्याशा जागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं मंदिर तयार केलेलं आहे. आणि हा आहे अजिंक्य ताऱ्याच्या उत्तर दिशेला. अजिंक्य ताऱ्यावरती जाण्याचा उत्तर दिशेकडील हा मार्ग आहे आणि इथपर्यंत गाड्या येतात. इथून अजिंक्य ताऱ्यावरती जाण्यासाठी मार्ग आहे. तर या उत्तरेकडील मार्गावरती 2 भव्य असे बुरुंज मोठे आहेत आणि भव्य असा मोठा दरवाजा आहे. गडाचे तटबंदीचे काम आहे ते चालू आहे आणि तसेच रस्त्याचे आणि रंगाचे काम आहे तेही चालू आहे. गडावरील कामकाज पूर्ण झाल्यानंतर गड पाहायला खरंच खूप छान वाटणार आहे. अजिंक्य ताराचा हा दुसरा रोड दक्षिणेकडचा. चिलीपिली जरा बसली ती बिस्किट खात. तर अजिंक्य तारा फिरून झाल्यानंतर आम्ही फिरत काही फोटो काढले होते. ते फोटो आहेत हे. तर अजिंक्य तारा फिरून झाल्यानंतर मुले एका ठिकाणी थोडा वेळ बसली होती
घरी तयार करून नेली मठ्ठी होती ती खाऊन झाल्यानंतर परत नंतर आम्ही उत्तर मार्गे अजिंक्यतारा गड उतरून खाली आलो. तर अजिंक्यतारा वर चढताना आम्ही दक्षिण मार्गे गेलो होतो आणि घरी माघार येताना उतरताना आम्ही उत्तर मार्गे गड उतरून खाली आलो होतो. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.